भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्यपथावर दरवर्षी पथसंचलनाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा हा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं दर्शन अवघ्या जगाला घडवणार आहे. यावर्षी राज्याच्या वतीनं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली अशा पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे. याची रंगीत तालीम आज घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यावधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी हा विषय या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे. हा उत्सवातून सांस्कृतिकच नव्हे तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते हे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आले.